संजय राऊतांविरोधात युवा स्वाभिमानी भाजप आक्रमक। दोन्ही पक्षांकडून राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी तक्रार दाखल। नवनीत राणांवरील टीकेवर संजय राऊत ठाम। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मला कोणी मराठी भाषा शिकू नये, आपलं पार्लमेंटरी शब्दांचा आपण पार्लमेंटरी शब्दाचा उपयोग करतो, राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रात सरासरी 34.56% मतदान। 1 वाजेपर्यंत नागपुरात 28.75%, चंद्रपुरात 30.94%, गडचिरोलीत 41.1%, भंडाऱ्यात 34.56% मतदानाची नोंद। लोकसभेच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मोहन भागवत, विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकरांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात। काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर। सुप्रिया सुळेंनी बारामतीतील कण्हेरीच्या मारुती मंदिरातून फोडला प्रचाराचा नारळ, तर उद्या सुनेत्रा पवार ही कण्हेरीच्या मारुती मंदिरातून करणार प्रचाराला सुरुवात। कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे लक्ष। सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा। काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत राऊतांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण। सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना दिलासा। सोलापुरात एमआयएम कडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय। उमेदवार उभा न करण्याचा पदाधिकाऱ्यांनी केला होता आग्रह। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी। माजी आमदार जेपी गावितांची निवडणूक लढण्याची तयारी, मात्र गावितांच्या भूमिकेमुळे शरद पवारांचं मात्र टेन्शन वाढलं। महायुतीतील संभाजीनगरचा लोकसभेचा तिढा सुटणार, आज उमेदवाराची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाटांची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का। उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात करणार प्रवेश। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश। नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज भरण्याआधी रत्नागिरीत ग्रामदेवताचं दर्शन। नारायण राणेंचं शक्ती प्रदर्शन। तळकोकणात राणे विरुद्ध विनायक राऊत होणार लढत। माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साथ। पक्षाला नांदेडच्या जागेची गॅरंटी दिली आहे, मतं कमी मिळणं म्हणजे आपली बदनामी, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली राजन पाटील यांची भेट। राजन पाटलांच्या अहमदनगरमधील निवासस्थानी झाली भेट। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। राज्य निवडणूक आयोगाने दिले दादांच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश। रोहित पवारांच्या तक्रारीनंतर आयोगाकडून आदेश। दिनेश बुब रात्री जुगार खेळतात। बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघात अंधार आहे। रवी राणांची महाविकास आघाडी प्रहारच्या उमेदवारांवर टीका। केंद्रीय मंत्री अमित शहांनी गांधीनगरमधून दाखल केला उमेदवारी अर्ज। अमित शहा दुसऱ्यांदा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात। पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। आज 19 राज्य 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान। कमलनाथ, पी चिदंबरम, सुपरस्टार रजनीकांतनेही बजावलाय मतदानाचा हक्क। निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंतांची मदत। साहित्यिक मधु कर्णिक, नाना पाटेकर, प्रशांत दामले तसेच इतर 16 मान्यवरांची सदिच्छा दूत म्हणून निवड। मध्य रेल्वेवरील CSMT येथील पायाभूत कामांसाठी 2 दिवसीय रात्रकालीन ब्लॉक। लोकलच्या अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक। मुंबईमधील तापमानात घट, मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक। मुंबईतून उष्म कायम राहणार असून तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज। आज प्रकाश आंबेडकरांची नांदेडमध्ये तोफ धडाडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।